प्रवास साधनांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता जर या मेट्रो लवकरात लवकर सुरू होत आहेत तर हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा म्हणता येईल. आणि आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. भाजप नेते किरीट सोमय्या हे परिवहन मंत्री अनिल परबांचा अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून दापोलीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते रवाना झालेत आणि यावेळी त्यांनी चलो दापोली तोडो रिसॉर्टचा नारा दिला. आणि यातून घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही दाखवला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून जनतेला दिलासा मिळण्याची आशा दिसत नाहीये. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साधारण 80 ते 86 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये शुक्रवारच्या तुलनेत पेट्रोलच्या किमतीत शुक्रवारच्या तुलनेत आपण लक्षात घेतलं तर 84 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर साधारण 112 रुपये 51 पैसे प्रति लिटर इतके आहेत. मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्याने बहुतांश निर्बंध शिथिल झालेत आणि त्यातच सध्या मुंबईत कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या 1 वर आली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 258 इतकी आहे आणि त्यामुळे मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. धारावी झोपडपट्टी जवळपास कोरोनामुक्त झाल्यात जमा आहे. धारावीत गेल्या 25 दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. शिवाय उपचाराधीन रुग्णसंख्या देखील 0 आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कोरोना विरोधातील 2 वर्षांच्या लढ्याला मोठे यश आले. राज्यातील वाऱ्याचा वेग मंदावल्यानं पुन्हा एकदा तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सोमवारपासून राज्यभरातील वातावरण कोरडं होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान 40 ते 41 अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. चीन, कोरिया इत्यादी देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याकडे सतर्कता बाळगण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागानं जिल्ह्यांना दिल्या. यात इन्फ्लुएन्झा किंवा अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना विभागानं दिलेल्या आहेत. संसर्ग प्रसार वाढू नये यासाठी ही दक्षता घेतली जाते. मध्य रेल्वेवर उद्या 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकाजवळ विविध तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. ठाणे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगा ब्लॉक असेल. मुंबईत औषधांना दाद न देणाऱ्या म्हणजेच औषध प्रतिरोधी क्षय रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 मध्ये 5,861 नवे रुग्ण जे ते आढळलेत आणि 2020च्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 23% वाढले. कोरेगाव मुलुंड जोड रस्ता मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडलेल्या विविध परवानग्या प्रकल्पाच्या मार्गावर असलेली अनधिकृत बांधकामं यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पांतर्गत असलेली रुंदीकरणाची कामं 2023 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा परिसरातील काही निवडक रस्ते पाण्याची फवारणी करून स्वच्छ करण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे आणि त्यासाठी पादचारी वाहतुकीला अडगळ ठरणारं साहित्य हटवून रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. या कामाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली. मुंबईतील 4ही प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये महत्त्वाची पदं रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा खोळंबा होऊ लागलाय. काही वर्ष ही पदं भरण्यातच आलेली नाहीयेत आणि परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडतोय. ठाणे महापालिकेला मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा कराची अपेक्षित उत्पन्न वसुली करणं शक्य झालेलं नाही. उत्पन्न वसुलीचं उद्दिष्ट पार करण्यासाठी पालिकेकडे अवघे 6 दिवस शिल्लक राहिले आणि या कालावधीत मालमत्ता कराची 99 कोटी रुपयांची तर पाणी देयकांची 73 कोटी रुपयांची वसुली बाकी. कल्याण पूर्व पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 12वे इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी मंगळवारी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. यावेळी सगळ्यांनी मुबलक पाणीसाठा घरात करून ठेवावा असं आवाहन महापालिकेने केलं. अमरनाथ शहर सध्या अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरच्या विळख्यात सापडलं. या अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता लावण्यात आलेले होर्डिंग्ज जे आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
उल्हासनगर शहरात एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यामध्ये व्यापारी कुणाल सोनवणे जखमी झालेत. आरोपी पोलीस ठाण्यात आरोपी सूरज विश्वकर्मा आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील पूल धोकादायक बनला आहे. हा पूल 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. MMRDAने या पुलाची डागडुजी केली नाही, तर मात्र पूल आणखी जर्जर होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमधील एका जीन्स कारखान्याला भीषण आग लागली होती आणि या आगीत जीन्स आणि कपड्यांचा साठा जळून खाक झाला. कारखाना बंद असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. आगीत कारखान्याचं मात्र मोठं नुकसान झालं. दादरमध्ये धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारा एक प्रवासी खाली पडला. या दरम्यान वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाला खेचल्यानं त्याचा जीव वाचला. धावत्या ट्रेनमधून न उतरण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं वारंवार केलं. पुणे जिल्ह्यातील मनसर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मालवाहतूक करणाऱ्या 4 चाकीचा हँडब्रेक न लागल्यामुळे गाडी थेट रिव्हर्स आली आणि यामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठा अपघात होता वाचला. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली गावच्या हद्दीमध्ये पहाटे केमिकल टँकर रसायन मार्गावर पडलं. या टँकरमधल्या यामुळं 2 अवजड वाहनं जी होती ती घसरून रस्त्यावर उलटली. त्यामुळं मुंबईवरून पुण्याला येणारी वाहतूक धीमागतीनं सुरू होती. रस्त्यावर सांडलेलं रसायन स्वच्छ करण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांसमोर आहे. मुंबई पोलिसांनी डोंगरी भागातून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी डोंगरी भागात केलेल्या कारवाईत 4,66,00,000चा 3 किलो MD ड्रग्ज जप्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणी आशिक अली पोयसरवाला या तरुणाला अटक केली आहे. या तरुणानं घरात हे अंमली पदार्थ लपवून ठेवले होते. अलिबागमध्ये अनोळखी व्यक्तीनं 13 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा नराधम अत्याचार करून फरार झालाय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. आप पुणे आणि आप पालक युनियनतर्फे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेत 11 वर्षांच्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यात आला. काळ्या फिती लावून मूकनिषेध नोंदवण्यात आला. प्रज्ञाशिल्प चौक, जंगली महाराज रोड इथे फलकाद्वारे प्रशासनाला सवाल विचारण्यात आले. योगींच्या मंत्रिमंडळामध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून आधीच्या सरकारमधील तब्बल 26 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री असतील. केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. योगी सरकारमध्ये यंदा एकमेव मुस्लिम मंत्री असणारे दानिश आझाद अन्सारी यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दानिश हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले आहेत. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे ते सरचिटणीस आहेत. राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत भाग्य विधाता कार्यक्रमाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं आणि यावेळी लाल किल्ल्यावर प्रोजेक्शन मॅपिंग शो दाखवण्यात आला. यावेळी मातृभूमी या विषयावर संपूर्ण लेझर शो सगळ्यांनी अनुभवला आणि पाहिला. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत लाल किल्ल्यावर भारत भाग्य विधाता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. 70हून अधिक कुशल कारागिरांनी कार्यक्रमस्थळी आपल्या कलाकुसरीचं प्रदर्शन मांडलंय. केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन आणि विकास मंत्री किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीमध्ये ईशान मंथन या 3 दिवसीय ईशान महोत्सवाचं उद्घाटन केलं. 25 ते 27 मार्च या कालावधीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ईशान्य भारतातील संस्कृती, कला, संगीत, लोकनृत्य, हस्तकला आणि पारंपरिक पाककृतींची ओळख करून देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी या शिष्यवृत्तीचं हस्तांतरण केले. पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीद्वारे 2.40 लाख विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 331 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल लॉन्च करण्यात आलाय. प्रत्येक विभागीय स्टेशनवर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच 11व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. जम्मू काश्मीरच्या रामबेन जिल्ह्यात पंतप्रधान राष्ट्रीय डायलिसिस प्रोग्राम अंतर्गत डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेचा फायदा किडनी रुग्ण घेऊ शकतात आणि ज्यांना डायलिसिसची गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ जिल्हा पातळीवर घेता येईल. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या नागरी कृती कार्यक्रमाअंतर्गत 17वी जम्मू काश्मीर पोलीस शहीद स्मारक फुटबॉल स्पर्धा पार पडली. काश्मीरमधील क्रीडा आणि इतर युवा विकास उपक्रमांना चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जम्मू काश्मीरच्या सीमेवर काही दिवसांपूर्वी एका जवानाचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्या सैनिकाचं पार्थिव त्याच्या मूळ गावी गोरखपूरमध्ये आणण्यात आलं. मात्र कुटुंबियांनी त्याचं पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला. तर त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन केलं. इम्फाळमध्ये जिल्हा पोलिसांनी एका ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली आहे. या ड्रग्ज विक्रेत्याकडून तब्बल 67,900 कॅप्सूल्स, 135 ग्रॅम हेरोईन पावडर जप्त करण्यात आली आणि या संपूर्ण ड्रग्जची किंमत स्थानिक बाजारात 1,20,00,000 रुपये इतकी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 9 कोटी रुपये आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 19 लाख रुपयांचं सुमारे 370 ग्रॅम सोनं जप्त केलं. दुबईहून येणाऱ्या एका प्रवाशाकडून सोनं जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीनुसार त्याला अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये एका पंचायत अधिकाऱ्याच्या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. बीरभूममधील मारग्राममधून तब्बल 60 क्रूड बॉम्ब निकामी करण्यात आले. केरळच्या कोट्टायममध्ये खासगी बसधारकांनी संप पुकारला आणि या संपामुळे प्रवाशांच्या अतोनात हाल झालेत. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी दर वाढवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. लग्नास नकार दिल्याने हरिद्वारमध्ये एका प्रियकराने प्रियसीची हत्या केली आहे. ही दोघं जवळपास 8 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आरोपी हा मुलीचा जवळचा नातेवाईक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी मुलाला अटक केली. बिहारच्या गयामध्ये उष्णता वाढल्याने लोक हैराण झालेत. गयामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय. तापमान वाढल्याने आता लोक घराबाहेर कमी पडत असून उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक कलिंगड खाताना दिसतात. IPL क्रिकेटच्या 15व्या हंगामाला आजपासून सुरुवात होते. एकूण 10 संघांमध्ये क्रिकेटचं हे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्सशी उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स भिडणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना रंगेल. बीसीसीआयची पुढील वर्षापासून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला ते प्रारंभ करण्याची योजना असल्याची माहिती अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. 1 वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे 4 प्रदर्शनीय सामने होणार आहेत. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये दुहेरी ऑलिम्पिक पदविजेती PV सिंधू आणि HS प्रणॉय यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. सिंधूची आज फेरीत थायलंडच्या खेळाडूशी लढत असणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.